तर गुड मॉर्निंग, जय श्रीराम सगळ्यांना. तर आज सकाळ सकाळ उठल्या जरा तब्येत वगैरे ठीक नव्हती. म्हटलं चला आज हॉस्पिटलला जायचं, लवकर दात वगैरे घासावे. म्हटलं मग दात घासत होतो तर बाबा तिकडून घंटीचा आवाज येत होता. म्हणलं कोण आलंय का आमच्या गलीत. बघितलं तर काय ते ॲक्वाकूलवाला राहुल्या आला होता. मग म्हणलं चला एक घागर घ्यावे म्हणलं भरून ॲक्वाकूलची थंडगार. म्हणलं मग काय लवकर फटाकशिरे आंघोळ वगैरे केली. मग बाहेर येत होतो चॅक फकवून लगेच चौकामध्ये आलो. तर काय बघितलं चौकात तर चौक सगळा सामसुमच होता. मग तितक्यात माऊली वगैरे गाडपाला माऊलीला म्हणलं चल, म्हटलं आज हॉस्पिटलमध्ये जायचं आपल्याला. आपली तब्येत जरा बरोबर नाही म्हणलं, त्या दिवशी पावसामध्ये भिजून आजारी पडला म्हणलं आपण सगळेच. तर मग काय निघाला हॉस्पिटलच्या दिशेने. जाता जाता शुभम म्हणता एवढा मोठा दिसतोच आणि कसं काय आजारी पडलाच रे. तर बाबा आजारी पडा एवढा मोठा दिसायची काय गरज आहे. आजारी पडायचं झाले कसं बी आजारीच पडते. मग काय बघूच तर आलोच हॉस्पिटलच्या जवळ. तर बिगर कामाचं आजारी पडलो होतं. म्हणलं बिगर कामाचं हॉस्पिटलला जायचं म्हणलं, फुकटचं आपलं फुकटमध्ये सगळं आपण ठणठणीत झाला पाहिजे म्हणलं. म्हणून काय म्हणलं आता सरकारी हॉस्पिटलची वाट धरावं लागते म्हणलं. मग काय गेला सरकारी हॉस्पिटलमध्ये फर्स्ट क्लासपैकी. म्हणलं आता गाडी कुठेतरी साईडला लावावं लागते म्हणलं. तर जागा बघतच होता माऊली लगेच बाबा उजव्या साईडला घातली. लगेच म्हणला इथं लावतो मी गाडी. म्हणला इथं गाडी लावू म्हणजे आपली गाडी कोण नेत नाही. मग काय म्हणलं आधी पावती काढून घ्यावी लागते म्हणलं बाबा. मग काय गेलो बाबा पावती काढायला. त्याने वय विचारला आधी मला. मी वय सांगितलं 24. अरे तू 24 वर्षाचा वाटत नाहीस की. मी म्हणलं आहेच, आता काय करावं त्याला, खात्या पित्या घरचा आहे ना मी. मग काय त्यांनी नाव बिव लिहिलं फटाकशिऱ्या. मग फटाकशिऱ्या नाव बिव लिहिलं, काय चिठ्ठी वगैरे दिली. मग घेऊन लगेच मी गेलो बाबा इकडं. डॉक्टर कुठे आहेत बघितले तर डॉक्टर समोरच बसलेले होते. मग काय शुभम दादा म्हणजे मी माझ्या खिशात मोबाईल ठेवतो आणि शूट करतो मी तुमचं, कारण असं समोरासमोर डॉक्टर काय शूट करू द्यायचे नाहीत. मग डॉक्टर म्हणले कशानं सर्दी वगैरे झाली. मी म्हणलं काल लई पावसात भिजलो होतं. म्हणलं काय माऊली म्हणलं कधी एन्जॉय करणार म्हणलं पावसात भिजायचं. मग काय बरं म्हणले जा म्हणले. त्यांनी गोळ्या वगैरे दिल्या. मग काय शुभमचे बारे आले होते. शुभम काय विचार करत होता की काय बोलत होता की डॉक्टरला. 2 तास झालं मध्येच बसला. आम्ही वाढवून थकला. आत्ता येईन मग येईन म्हणलं तर काय येईनाच झालता. बहुतेक काय गुलगुल करायला की सोरीक बिरीक जमावलता काय की. मग आकर्षण आला बाहेर. मग काय धावते बघ म्हणते एवढं मोठं लिहून दिलंय मलाच कळणार म्हणते काय लिहून दिलंय की. मग काय गेला गोळ्या घ्यायला. ती बघा की गोळ्या घ्या देणार तसं बघत होती. त्याला वाटत होतं व्हिडिओ काढायला काय आणतं माझ्या राशीला. तर काय पहिल्यांदा तिनं खोकल्याची बाटली दिली. खोकलाच गेला की माझं खोकल्याची बाटली बघून डोक्यात तडतड करायला लागलं होतं आधीच. ते आता विचारते मला काय करायला वह्या कशाला व्हिडिओ काढायला. त्याला म्हणलं माझं यूट्यूब चॅनल आहे म्हणलं. दादाला म्हणलं बघ खोकले औषध प्यायचं का म्हणलं तुला. तर दादा मला का गोळ्या कमी दिल्या का म्हणलं एवढं मोठं मग काय बाबा म्हणलं नरडं तडतड करायला लागले बाबा. म्हणलं आधी 2 घुट मारले पाहिजे. अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. म्हणलं झटक्यालाच कमी होऊन जाते. आणि ती शुभमची राय होती बरं का 2 घुट मार म्हणायची. पेलं तर काय उलटी येण्यासारखंच होईल होतं. तर लगेच डोळे पण भरून आले माझ्या राव पेल्या एवढं कडू छान लागत होतं. मग आता हात कुठं पुसायचे. मग ह्याला म्हणलं हात पुसावं लागतात. म्हणलं आता इथं साईडला जगदांची गाडी आहे, त्या गाडीला आपला हात पुसाय फर्स्ट क्लासपैकी म्हणलं. तर बघा बरं का आता हो का. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. थँक्यू, बाय बाय.